हाय करा. हाय. पप्पानी मी आता खरेदीला बाहेर पडतोय. खूप किरकोळ खरेदी आणि नाही तू घरातच थांब. ओके हा थांब मी लगेच आले बाळा. ओके आम्ही लगेच येतो. हाय करा इकडे. मला जायचंय. हा नंतर घेऊन जाते तुला. सोड माझी बॅग सोड. बॅग सोड परत जाऊया. तुझी वाट बघ. कॉली आली आहे. वाट बघत जस्ट पप्पांचे कुर्ते खरेदी करून आलोय आणि तरी सुद्धा अजून बारीक सारीक बरेच कामात. अल्टर करायचे ड्रेस आहेत. बिल्वाचा ड्रेस अल्टर करायचा आहे आणि ते सगळं करायला आता बाहेर पडतोय. खूप दिवसांनी 2 व्हीलरवर फिरून हे सगळं बघताना भारी वाटतं. आता पप्पांना जरी कपडे घेतलेले असले तरी मी त्यांना म्हणतेय पूजा गोंधळ बरेच छोटे छोटे कार्यक्रम असतात, त्यामुळे तुम्हाला अजून एखादा आपण ड्रेस घेऊयात म्हणून इथं आता भारत फॅशन्समध्ये थांबतोय. पप्पांचा ड्रेस तर खरेदी केला. आता मम्मीसाठी ब्लाऊज पीस बघायला आलोय. बापरे असं आत्ता वाटायला लागलं की किती बारीक सारीक गोष्टी आहेत आणि किती छान व्हरायटीज आहेत इथं फॅब्रिकमध्ये. बघत राहावं असं वाटतं. मला खूप आवडतात अशा टाईपचे फॅब्रिक्स. हे मम्मीचं नेहमीचं ठरलेलं दुकान आहे. मला वाटतं खूप 20 वर्ष होऊन गेली असतील या दुकानात ती खरेदी करते. खूपसूरत मॅचिंग सेंटर कराडमध्ये राहत असाल तर पटेल इलेक्ट्रॉनिक्सच्या समोरचं हे दुकान तुम्हाला माहिती असेल. या ताई मला इथं भेटलेले आहेत मम्मीसाठी ब्लाऊज घ्यायला आल्यावर आणि ते आपले व्हिडिओ नेहमी बघतात. आवडतात व्हिडिओ नक्की. आणि या इथं जवळच राहतात त्यामुळे आणि अशी अचानक सबस्क्रायबर्सची भेट होतीये जाईल तिथं तर खूप छान वाटतंय. तुम्हाला पण छान वाटलं? हो एकदम सरप्राईज. तुम्हाला पण सरप्राईज. मम्मीच्या ब्लाऊजचं कापड खरेदी झालं. आता पप्पांची पॅन्ट अल्टर करायचे. बापरे मला इतकी कामं करत मम्मा पप्पांसोबत फिरायला लागतं ना आणि त्यांना खूप छान वाटतं हे सगळं माझ्यासोबत करताना. कारण एकट्याने काय काय करायचं चॉईसला बरं पडतं. कधी एकट्याने कपडे घेऊन माहिती नाही की कुठली खरेदी करून असं वाटतं स्वतःसाठी ही चॉईस बरोबर आहे का, शोभून दिसेल का, मुलांच्या पसंतीनं व्हावं. त्यामुळे मी आपली फिरते आमच्या पप्पांसोबत. हा कराडच्या मुख्य बाजारपेठेतला खूप छोटासा रस्ता आहे त्यामुळे तिथं 4 व्हीलर्सला बंदी आहे काही वेळासाठी. आता या राधाकृष्ण रेडीमेड्समधून बिल्वाचा ड्रेस घेतला होता तो ऑल्टर करायचा आहे. हे पुढचं काम आणि त्याच्यानंतर मग थोडीशी क्लिप बीप अशी खरेदी. त्यांचं दुकान एकीकडं आहे, टेलर दुसरीकडे आहे. त्यामुळे आता चालत चाललोय. आता हे त्यांचे काम वर्कर आहेत तिथले. त्यांच्या हातात बिल्वाची पॅन्ट दिसते ड्रेसची तर ते नेतील तिकडे चाललोय. अल्ट्रेशन करून घ्यायचं. ही किती मजा असते ना छोट्या गावांमधली, छोट्या शहरांमधली की अशी छोटी दुकानं असतात, असे सगळे कारभार चालतात. आणि मेन म्हणजे मला दुकानांमध्ये जाऊन शॉपिंग करायला खरंच खूप आवडतं. ऑनलाईन शॉपिंगमध्ये तेवढी मजा नाही येत. बोळात कुठेतरी आलोय आता आम्ही. अल्ट्रेशनला ड्रेस देऊन परत आता दुसरं काम करायला, कारण 15 मिनिटं तिथं लागणार आहेत. 15 मिनिटात पुढची कामं करायची आहेत. इथं मम्मीचा ब्लाऊज शिवायला टाकला रमेश टेलर्समध्ये आणि पाणीपुरी दिसली जी की आल्यापासून खाल्ली नाही आहे त्यामुळे पाणीपुरी आता खायला लागणार. भूक पण लागली आहे कारण एवढे फिरतोय तर पप्पांना म्हटलं मस्तपैकी एक पाणीपुरी खाऊयात आता. पाणीपुरी छान आहे पण मस्त आहे. दिल्ली 6ची पाणीपुरी खाऊन मस्त वाटलेलं मला कारण गरम गरम रगडा होता. आता आम्ही चाललो पुढच्या कामाला. तुम्हाला म्हटलं ना क्लिप हेअर क्लिप्स वगैरे काय काय घ्यायचं आणि त्याच्यासाठी मंडईमध्ये खूप चांगली दुकान आहेत तर आता तिकडे जाऊयात आपण. आमची शाळा सुटली आहे. मी याच शाळेत होते कन्या शाळेत. आता हा युनिफॉर्म वगैरे सगळं चेंज झालं आहे पण ही माझी शाळा आहे.
आमची शाळा, एकदम मध्ये बाजारपेठेत असलेली शाळा. माझा वर्ग आता मला इथून दिसेल का? हा 9वीचा वर्ग आहे. आय थिंक तो सगळ्यात जो वर दिसतोय पहिली खिडकी तो, आणि सगळ्यात शेवटची खिडकी आमची 10वी अ वर्गाची होती. आता गडबड आहे, नाहीतर मी आज जाऊन तुम्हाला शाळा दाखवली असती, भेटले असते शिक्षकांना. आणि आता शाळा पण खूप बदलली असणार आहे, मला माहिती आहे. मंडईत आज बाजार नाहीये तरी सुद्धा आता, म्हणजे जरी आधी कशी बाजार असताना मंडई भरायची तशी आजकाल मंडई भरतीये. सगळं छान आहे पण रस्त्यांचे खड्डे अजून गेलेले नाहीयेत. एवढा कॅमेरा हलतोय, मी हलतीये गाडीवर. दर रविवारी मी मम्मी सोबत मंडई करायला यायचे, दर रविवारी. या गल्लीतून जाताना या मिरच्यांचा आणि मसाल्यांचा असला घमघमाट सुटलेला आहे ना, मस्त वाटतं. आपला USP आहे ना मसाले वगैरे. हे आमचं नेहमीचं दुकान आहे जे बंद आहे. आता मी दुसऱ्या दुकानात निघालेले आहे. शिंदे काका ते आमचं नेहमीचं दुकान होतं. आजकाल इकडे बरीच दुकानं झाली आहेत, मला ओळखत नाहीये कारण यांचं दुकान आधी इकडच्या साईडला होतं. आता पप्पा म्हणतायत पुढं जा, पुढं दुकान आहे. आता बघतेय मी, सगळीकडे गजरे बिजरे नेहमीचे अडकवलेले दिसतात. इथं बघूयात या दुकानात 110 खूप होतात, फक्त पिन बिन एवढंच तर आहे. तर 50, 20, 30, 40, 50, 60. हे 10 रुपयाला. मी एकच घेतलंय आपलं. 10ला 3. पाहिजे असते तर उद्या नाही तर परवा येईल. चालेल ना. नाही नाही ठीक आहे. फुलं, झुमके, साडी पिना, माझ्यासाठी छोटीशी साडी पिन. मंडईत खरेदी करता करता झालेली आता 3ही सांज. आता एक काम चंदू काका सराफ ज्वेलर्समध्ये आहे. झालं असं की बिलवनी त्याची चेन तोडली होती. त्याला काय त्याचं महत्त्व नाही आणि काय नाही कसं कळणार म्हणा, पण एकदम त्याने ओढून काढली होती ती आणि खराब झाली होती. आता तर ती दुरुस्तीला टाकायची आहे. परत मेन पेठेतून आता चंदू काकामध्ये जायचं आणि पप्पांची एक पॅन्ट अल्ट्रेशनला दिली होती ती घेऊन मग घरी. आणि एवढा वेळ बिलव घरात एकटा बसतोय हे विशेष आहे. मम्मा त्याची मम्मा बाहेर असताना माझी मम्मा त्याला छान सांभाळते, त्यामुळं चांगला राहतोय तो घरात एकटा. आणि त्याला घेऊन हे सगळं फिरणं शक्यच नाही ना, अजिबात शक्य नाही. हा माझा रोजचा शाळेचा रस्ता होत आहे. नागोबाचं मंदिर म्हणजे एकदम चाफ्याच्या झाडाखाली छोटीशी नागोबाची मूर्ती होती. त्याचं आता इथं नागोबा मंदिर मोठं झालेलं आहे थोडं. इथं नागोबा कॉर्नर झालेलं आहे आणि इथं जत्रा असते ना पप्पा नागपंचमीला. असा सगळा मोठा बदल झाला इकडे. हे आहे चंदू काका सराफ. तर इथलं काम करून घेऊया. ही बिल्लूच्या बारशाला केलेली चेन मला आठवतीये. त्याच्या बारशाची तारीख 26 जानेवारी 2019. पण ते कारागीर म्हणाले की दुरुस्त करण्यापेक्षा तुम्ही नवीन घ्या कारण ती परत तुटेल. त्यामुळे आता इथून निघूया. चंदू काकामधून बाहेर पडलो आणि हे डोनेट घेतले जे लहानपणी चहातून खायला खूप आवडायचे. आणि प्रभात थिएटरच्या समोरची माझ्या अगदी लहानपणापासूनची बेकरी आहे. आणि ही बेकरी तशीच्या तशी आहे आणि किंमत वाढलेली नाहीये, फक्त 10 रुपयाला आहे. पप्पा म्हणाले यांनी दुकान मोठं केलं तर किंमत वाढणार. ऑलमोस्ट सगळी खरेदी झाली आणि आता आम्ही घरी जातोय. हा ब्लॉग मी इथंच संपवते. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.